वारी हा प्रवास असतो अविस्मरणीय. यात केवळ अभंग, भारुड, गवळणी म्हणून भाविक विठुरायावरील प्रेम व्यक्त करत नाहीत, तर या प्रवासात सर्व भाविकांमध्ये एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. शेवटी घराकडे जाताना सर्वांचे डोळे पाणावतात आणि हाच सगळा भक्तिमय प्रवास आपण पाहत असतो. नुकताच रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि आपल्या सोबत अकलूज शहरातल्या काही माऊली आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. आणि दोन माऊलींनी तर नथ आहे नाकामध्ये, काय नटून थटून आलात गाड्या. आम्हाला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? की खूप छान वाटतंय. म्हणजे गुरु संत तुकाराम महाराजांचा म्हणजे पालखी रथ, पालखी सोहळा, रिंगण सोहळा बघण्यासारखं आहे. म्हणजे जमिनीवरती स्वर्ग बघितल्यासारखं वाटलं. 2 मिनिटं जमिनीवर स्वर्ग बघितल्यासारखं वाटलं. खूप छान होतं एकदम. आणि किती वेळ नट्टपट्टला आज? सकाळी 4 वाजता सुटलं नटावटा बरेच जण मला पालखी मार्गावर बरेच जण म्हणतात त्या गावाला गेल्यानंतर की आमच्यासाठी हा सण आहे, दिवाळी आहे. वारकरी गावात येणं, दिवाळीपेक्षा पण जास्त, दिवाळीपेक्षा पण जास्त खूप आनंद. म्हणजे 2-4 दिवसापासून तयारी चालू आहे. मी ही साडी नेसते, तू ही नेस, साडीपेक्षा पालखी येणं महत्वाची आपल्यासाठी. नाही, पण ते कसं आहे, सजून दजून पण येतच माणूस, पण मेन म्हणजे दर्शन महत्वाचं. कसं वाटतंय? चांगले वाटतंय ना. रिंगण सोहळा अकलूजचा फार सुंदर असतो आणि सजावट खूप छान असते. मी तर लय वर्षातून पहिल्यांदा बघितला सोहळा आहे. बघायलाच मिळालं नाही, पहिल्यांदाच आलो. कुठे राहतात तुम्ही? कवठे महांकाळ. पहिल्यांदा मग कसा आहे अनुभव? मस्त वाटलं, डोळ्यामध्ये साठवून घेतला का? वाटलं. मी 3रं वर्ष झालंय इथं येते सोहळ्याला. मला खूप छान आनंद वाटतंय. मग एवढा छान आनंद झालाय. आमचा कार्यक्रम हे आनंद वारी आहे. ते एखादं छान देवाचं काहीतरी सगळे मिळून म्हणू आपण. काय कुठला म्हणताय? बोला काय. यांनी फक्त सोहळ्याचा आनंद घेतला. मी दिंडीमध्ये सामील आहे, गोरवडेश्वरची देऊच्या दिंडीमध्ये. मला स्वर्गीय आनंद ह्यांना फक्त थोड्या वेळासाठी मी त्या आनंदातच रममाण आहे. दिंडीच्या सोबतच आहे मी. असं वाटतं की मी स्वर्गीय आनंद लुटायला लागले मी महाराजांच्या रोज अगदी रोज. आणि तुकाराम महाराजांच्या दिंडी सोबत येण्याचं माझं पहिलंच वर्ष. खूप आनंदामध्ये, अगदी कशाची आठवण नाही. मुलं बाळ, घर, संसार काही आठवत नाहीये मला. इतकी मला एकरूपता मिळाली या दिंडीमध्ये. मालक काय म्हणाल्या घरी बसून टीव्हीवरती. तुम्हाला थोड्या दिवसासाठी इसरल्या. लेकरा बाळांचा सुद्धा थोडासा इसर पडला, कारण इकडे जे भेटतात ते माऊली म्हणतात. आनंदाचे डोई, आनंदाचे डोई, आनंद सांगू झाले काहीची बाई, काय सांगू झाले काहीची बाई. पुढे चाले नाही आवडीने आनंदाचे डोई, आनंदाचे डोई, हे सोळा स्वर्गी नाही. हे 12 महिन्यात आम्ही असं लढतो की वारी माझी पंढरीची कवा येते, माझी तुकोबाची वारी कवा येते. ती असं याचा आनंद असं वाटतो. आपुलिया हिता जोवायसे जागविता, धन्य माता पिता तयाची. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती, तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. माझ्या परमात्माची एवढी गोडी लागते आम्हाला. एवढं चालतं जातो देवा आम्ही. मग आता आम्हाला सीन जातच नाही. आनंद घेतो, आनंद. अवघाचे संसार सुखाचा करी, आनंद भरील तिने जाईना गे माय तया पंढरपुरा, भेटील माहेर आपुलिया.